जय शिवराय शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, ही आपली काटेवाडी शेळी आज शेतात आलेलो होतो शेळींचं दूध धुण्यासाठी. काही बच्चे पाजायचे होते आणि सहज मनाला वाटलं की चला या शेळीचं आपण माप बघू की किती दूध देते असं म्हणून. असं सर्वीकडे चर्चा असते की काटेवाडी शेळी खूप दूध देते. पण मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगतो, काटेवाडी शेळी ही दूध देते, पण तुमच्या नियोजनावर त्या शेळीचं दूध अवलंबून असतं आणि त्या शेळीची वंशावळ कशी आहे त्यावर ते दूध अवलंबून असतं मित्रांनो. तरी आपली शेळी आहे मित्रांनो, हिचं सकाळ संध्याकाळ आपण दूध धुत असतो. याचं कारण असं आहे की याचा एक बोकड होता या शेळीचा, तो वारला आहे मित्रांनो, आणि त्या कारणाने आपण हिचं सकाळ संध्याकाळ दूध धुत असतो. म्हणजे तिच्या सडांमध्ये जर दूध राहिलं, कारण या शेळीला दूध जास्त असल्या कारणाने जर तिच्या सडांमध्ये दूध राहिलं तर तिला भविष्यात मास्टर्टिस होण्याचं प्रमाण वाढतं. म्हणून आपण या शेळीचं दूध धुवून घेतो मित्रांनो. बघा, आता तुम्हाला डबा दिसत असेल, 2.5 लिटरचा डबा आहे आणि 2.5 लिटरच्या डब्यामध्ये हे एवढं दूध आलेलं आहे. म्हणजेच या शेळीने आपल्याला सकाळी एका वेळेस जवळजवळ 1.5 ते 1.25 लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो.